नमस्कार. दिवस कसोटीचा मध्ये मी विशाल पाटील स्वागत करतो आणि माझ्या सोबत आहे मी अजिंक्य भातंब्रेकर. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी खरतर अजिंक्य आपण पाहणार आहोत. सकाळपासून तिसऱ्या टप्प्यातलं मतदान जे त्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याच संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील 14 जागांसाठी मतदान सुरू आहे. भरुणातही मतदारांनी रांगांमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 3 वाजेपर्यंत 45.10% इतकी मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आलेली आहे. तर पुण्यामध्ये दुपारी 3 पर्यंत 33.4% इतकं मतदान झालेलं आहे. तर औरंगाबाद लोकसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.4% मतदान नोंदवण्यात आलेलं आहे. 14 मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळेच या मतदानाला या आजच्या दिवसाच्या टप्प्याला अतिशय महत्त्व आहे. नक्कीच. आणि ज्या प्रकारे अजिंक्य आपण पाहतो सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेलं जे पुणे आहे त्याच पुणे शहरामध्ये सर्वात कमी मतदानाची टक्केवारी जी आहे ती यावेळेला पाहायला मिळते आणि तीच धक्कादायक बातमी आपल्याला म्हणता येऊ शकेल. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण 14 जागांसाठी यावेळेला मतदान सुरू आहे. भर उन्हातही मतदारांनी रांगांमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील 3 वाजेपर्यंतची टक्केवारी आपण पाहिली. पुण्यामध्ये 3 वाजेपर्यंत 33.4% इतकंच मतदान झालेलं आहे. खरोखरच आहे. तर औरंगाबाद या ठिकाणी 3 वाजेपर्यंत 46.4% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. बरं अजिंक्य, आपली जी संपूर्ण टीम आहे जय महाराष्ट्राची ती वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती यावेळेला कोल्हापूरला ज्ञानेश्वर साळोखे आहेत त्यांच्याकडून आपण कोल्हापुरातील माहिती जी आहे ती घेणार आहोत. तर ज्ञानेश्वर, आतापर्यंतची टक्केवारी साधारणतः काय सांगते? कशा प्रकारचा प्रतिसाद आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला कोल्हापूरकरांनी दिलेला आहे? विशाल, कोल्हापूरमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मतदानाला पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मोठ्याच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुरशीनं अत्यंत मतदान होताना आपल्याला पाहायला मिळते. हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये हे चित्र पाहायला मिळते. साधारण 1 वाजताची जी आपल्याला आकडेवारी प्रशासनाने दिली होती त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 42% आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये 40% साधारण मतदार झालं होतं. आता दुपारी 3ची जी आकडेवारी आहे ती प्रशासनाकडून अद्याप आलेली नाही. मात्र या आकडेवारीमध्ये वाढ जाण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. कारण आता मतदान संपण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. 2 तास केवळ उरलेले आहेत आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं चुरस आहे ते चुरस ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यात जे आहे ते मतदान करून घेण्यासाठी अनेक जण मतदान केंद्रावरती पोहोचले. विशेषतः जे कार्यकर्ते संपूर्ण जिल्हाभर फिरत होते, मतदान करण्याचं आवाहन शेवटच्या टप्प्यात करत होते, ते सगळे कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघामध्ये आता पोहोचलेले आहेत आणि आता मतदान केंद्राबाहेर मोठ्याच्या मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः महिला वर्ग सुद्धा आहे तो आपल्या दिवसभराची कामं ऐकून नोकरदार किंवा बिझनेसमॅन जे आहेत ते सगळे आपली कामं उरकून आहेत ते मतदान केंद्रावरती दाखल झाले आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे मतदान आहे ते आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. ते एकंदरीतच जिल्हा प्रशासन या सगळ्या पार्श्वभूमीवरती सज्ज झालेले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत. मात्र तात्काळ राखीव ईव्हीएम मशीन जे आहेत ते त्या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि प्रशासनानं मतदार जास्तीत जास्त टक्केनं होईल या पद्धतीची जी आहे ती खबरदारी या ठिकाणी सगळ्याच मतदान केंद्रावरती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या लोकसभेला 72% मतदान झालं होतं त्यापेक्षा अधिक मतदान यावेळी होईल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जाते. नक्कीच ज्ञानेश्वर, सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की मतदानाची टक्केवारी वाढावी आणि यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतं. प्रत्येक जनतेतील जबाबदार व्यक्ती देखील तोच प्रयत्न करत असते. कोल्हापूरकर यंदा देखील 72% जी गेल्या वेळेला झालेली आतापर्यंतची निवडणुकीची आणि त्या ठिकाणी मतदानाची जी टक्केवारी होती त्यालाही आता पार करून जास्तीत जास्त टक्केवारी करतील अशी आपण आशा करूयात. धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. बरं अजिंक्य, कोल्हापूरकर जे आहेत ते खऱ्या अर्थानं मतदान करताना आपल्याला दिसतात कारण आता संध्याकाळ होतीये आणि ऊन उतरलेलं असताना दुसरीकडे मतदारांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते. आणि आपण आशा करूया ही संख्या आणखीन वाढेल. गेल्या वेळेस इतकं मतदान होईल, कदाचित जास्त झालं तर आणखीन चांगलंच आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये देखील मतदानाची परिस्थिती काय याचा आढावा आपण घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शैलेश तवटे आहेत सध्या सिंधुदुर्गवरनं. शैलेश, मतदानाची टक्केवारी किती आहे आतापर्यंतची? मतदारांचा उत्साह कसा दिसतोय, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत 3 वाजेपर्यंतची आकडेवारी जी आहे ती 45.10% अशी झालेली आहे. त्यामुळे मागच्या तुलनेमध्ये सरासरी हा आकडा खूप जास्त आहे.
अशी परिस्थिती आहे। त्यामुळे खूप चांगला एक उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळतोय। मी आता ज्या ठिकाणी आहे कुडाळ तालुक्यामध्ये पावशी गाव आहे आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 इथे मतदान केंद्र आहे आणि आत्ताही आपण पाहतो की या ठिकाणी अनेक मतदार जे आहेत उन्हामध्ये देखील या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। आता जरी 4 वाजले असले तरी आताचं ऊन देखील कमी झालेलं आहे, त्यामुळे आता हा अनेक नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडतायत, मतदानाचा हक्क जो आहे तो बजावत आहेत। कारण सगळ्यात मोठा म्हणजे लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळतोय। शहरी भागात तर आहेच, पण जसं आपण म्हणलो की मागची जी आकडेवारी आहे मागच्या 64% ही माकी म्हणजे 2014 ची ही आकडेवारी आहे, त्याप्रमाणे आता जो आपण पाहतोय की 4 वाजेपर्यंत 45.10% झालेले, म्हणजे पुढचे अजून 2 तास बाकी आहेत। त्यामुळे अनेक मतदार जे आहेत आता ऊन ओसरलेलं आहे, त्यामुळे आता अनेक लोक मतदार जे आहेत घराच्या बाहेर पडतायत आणि त्यामुळे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। जसं आपण पाहिलं की कुठलाही अनुचित प्रकार अद्यापही कुठेही घडलेला नाहीये या संपूर्ण दिवसभरामध्ये। जर आपण पाहिलं या ठिकाणी रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी आणि कणकवली, देवगड या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठलाही असा अनुचित प्रकार असेल, प्रत्येक शांततेत मतदान जे आहे ते आतापर्यंत पार पडलेलं आहे। पुढचे 2 तास बाकी आहेत आणि त्यामुळे आता अनेक मतदार सकाळपासून 7 वाजल्यापासून मी पाहतोय, कारण इथली सगळीच परिस्थिती आहे, कणकवलीची असेल, सावंतवाडीची परिस्थिती आम्ही सकाळी पाहिली। ग्रामीण भागात मी काही ठिकाणी गेलो, तिथे देखील अनेक मतदार जे आहेत ते उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून जी गर्दी जी आहे म्हणजे साधारण एक 15 ते 20 मतदारांची गर्दी ही नेहमीच प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे असाच प्रतिसाद जो आहे तो आताही आपण कायम पाहतोय। आता ही गर्दी जी थेट आपण बघतोय की ही अशीच गर्दी जी आहे ती सकाळपासून आहे, त्यामुळे अनेक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्था जी आहे ती चोख बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरं महत्वाचं म्हणजे सकाळी सकाळीच राणे कुटुंबियांनी या ठिकाणी मतदान केलं वरवडीच्या गावी जाऊन आणि नंतर आमदार वैभव नाईक त्यांनी देखील कणकवलीमध्ये मतदान केलेलं आहे। फक्त आता आमदार देवगड कणकवलीचे आहेत नितेश राणे आणि उमेदवार निलेश राणे यांचं देखील मतदान होणं बाकी आहे। साधारण 5:30 वाजता ते वरवडे गावी इथे जाऊन आपलं मतदानाचा हक्क देखील ते बजावणार आहेत। त्यामुळे चांगला प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लाभतोय। तसं आपण म्हणतोय की रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एक सुज्ञ नागरिकांचा आणि साक्षर असलेला हा जिल्हा आहे, त्यामुळे सुज्ञ मतदार देखील इथे आहे, त्यामुळे आपला मतदानाचा हक्क जो नेहमी ते बजावत असतात। त्यामुळे कदाचित मागची जी आकडेवारी जी आहे, टक्केवारी जी आहे ती कदाचित वाढण्याची देखील शक्यता आहे। बिलकुल बिलकुल शैलेश, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। ही मतदानाची टक्केवारी आणखीन वाढेल अशी आशा आपण करूया, कारण मतदार आता बाहेर पडतायत, ऊन ओसरत आहे, त्यामुळे आता हे जे मतदान आहे हे आता वाढेल। विचार काय वाटतं? बरं, नक्कीच वाढण्याची अपेक्षा आहे। मात्र दुसरीकडे धक्कादायक प्रकार जो आपण पुण्यातला पाहिला की 33.4% इतकीच मतदानाची आकडेवारी होती। पुण्यात नेमकी काय स्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी थेट पुण्याला जाणार आहोत। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सचिन, अनेक दिग्गजांच्या या इथल्या लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुणे देखील अशाच सुज्ञ नागरिकांचं म्हणून ओळखलं जातं। मात्र याच पुण्यामध्ये काहीतरी उणं असल्यासारखं वाटतं, कारण ज्यावेळेला 33.4% इतकी मतदाराची आकडेवारी येते त्यावेळेला निश्चितच चिंतेची बाब वाटायला लागते। खरं तर अनेक सेलिब्रिटींनी, अनेक पुण्यातील असलेल्या राजकारण्यांनी काही व्हिडिओ शेअर केलेले होते, फोटो शेअर केलेले होते की आम्ही मतदान केलेलं आहे। मग पुणेकर यामध्ये कुठेतरी मागे पडलेले आहेत असं का पाहायला मिळतंय सचिन? नक्कीच विशाल, खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्यापासूनच पुण्याचं लोकसभा मतदारसंघावर खरं तर राज्याचं लक्ष होतं। एकीकडे पाहिलं तर भाजपने या ठिकाणी जे उमेदवार देऊन मुसंडी मारली होती ती कुठेतरी काँग्रेसला कमी पडला आणि काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो खूप लेट आला, त्यामुळे कदाचित भाजपने त्यामध्ये मुसंडी घेतली होती पुण्यामध्ये। तर दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेसचा उमेदवार देताना मोहन जोशींना अंतर्गत वाद आणि त्यांचे इतर नेते जे होते त्यांचे प्रतिस्पर्धी खूप होते आणि या प्रतिस्पर्ध्यामुळे कुठेतरी पुण्यामध्ये जी इलेक्शन होणार होती, एक चुरस निर्माण होणार होती, ती कुठंच दिसली नाही। राज्याच्या ज्या निवडणुका होत्या ज्यामध्ये माडा असेल किंवा बारामती असेल आणि त्याच्या आजूबाजूला अहमदनगर असेल, यामध्ये जी चुरस होती ती कुठं पुण्यामध्ये दिसले नाही। जे मोठे नेते जे आहेत त्या प्रचाराला पुण्यामध्ये यायला हवे होते तसे कुठलेही नेते पुण्यामध्ये आले नाहीत। खरं तर शरद पवारांच्या पुण्यामध्ये प्रत्येक ज्या लोकसभेला 6 मतदारसंघामध्ये 6 सभा होत्या त्या या मतदारसंघामध्ये कुठे दिसल्या नाही। तर दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी 2 सभा वगळता कुठलीही सभा जी आहे ती पुण्यामध्ये झालेली नाही। कुठं तर
या मतदारांच्या मनामध्येही या निवडणुकीविषयी एवढी चुरस निर्माण नसल्यामुळे कदाचित ही आकडेवारी जी आहे ती कमी पाहायला मिळते. दुसरीकडे पाहिलं तर खाली बारामती आणि माढ्याचा विचार करायचा गेला तर माढ्यामध्ये मतदारांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कदाचित आता 3चा आकडा जर आला तर तो 41% माढ्यामध्ये तर 42 बारामतीमध्ये मतदान झालेलं आहे. ही आकडेवारी कदाचित 60% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला गेलं तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचनकुल लढतात. त्या ठिकाणी भाजपने ही लढत जी आहे ती चुरशीची निर्माण केली होती आणि त्यामध्ये कुठंतरी मोठी प्रतिष्ठा जी पणाला आहे ती मुख्यमंत्र्यांची लागली. तर दुसरीकडे शरद पवार स्वतः त्या ठिकाणी गेले 2 दिवसापासून बारामतीमध्ये ठाण मांडून होते. माढ्याचा विचार करायचा गेला तर 2 गोष्टी माढ्यामध्ये खरं तर सुरुवातीच्या काळापासून पाहायला मिळाल्या. एक तर शरद पवारांचं माघार घेणं आणि दुसरं मोहिते पाटलांचं भाजपमध्ये जाणं. या दोन्ही प्रकारामुळे खरं तर माढा गाजला आणि त्यानंतर उमेदवारी ऐनवेळेस राष्ट्रवादीने संजय शिंदेना दिली तर दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकरांना दिली. या सर्व प्रकारचा विचार करता कुठेतरी याची आकडेवारी त्या ठिकाणी मोहिते पाटलांची प्रतिष्ठापनाला एक ठिकाणी लागली तर दुसरीकडे स्वतः शरद पवारांनी या ठिकाणी खालच्या दर्जावर जाऊन प्रचार केला. त्याचा मुख्यमंत्र्यांनी खरं तर समाचार कुर्डवाडीत जाऊन घेतला. ही सर्व परिस्थिती होत असताना पुण्यामध्ये जी मतदानाची आकडेवारी सध्या आपल्याला कमी पाहायला मिळते त्याच्याकडे पाहिलं तर खरं तर सुज्ञ पुणेकरांनी ही मतदानाची आकडेवारी कदाचित 60% पर्यंत जी पाठीमागे आपल्याला 2014ला पाहायला मिळाली होती ती इथं पाहायला मिळेल असं वाटत होतं. मात्र आत्ताची जी आकडेवारी आपण 33% जी 3 वाजेपर्यंत पाहतोय ती कदाचित 6 वाजेपर्यंत 55% ते पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खरं तर चुरशीच्या लढती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मतदारांची आकडेवारी आणि त्याची टक्केवारी खूप चांगली झालेली पाहायला मिळते. त्यामुळे खरं तर पुण्यामध्ये ती आकडेवारी वाढायला पाहिजे होती ती कुठंच वाढलेली दिसत नाहीये आणि त्यामुळे कदाचित पश्चिम महाराष्ट्रातील जी काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप ज्या मुख्यमंत्र्यांनी जागा पणाला लावलेल्या आहेत प्रतिष्ठापनाला लावलेल्या आहेत अनेक भाजपचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील अनेक मोठ्या सभा केलेल्या आहेत त्याचा फायदा पुणे वगळता इतर मतदारसंघात मतदानाच्या बाबतीत मिळाला. जी दुपारी मतदान व्हायला हवं होतं कारण जर टेम्परेचर पाहिलं तर जवळजवळ 40च्या आसपास 35 ते 40च्या आसपास हे टेम्परेचर राहतं आणि त्यामुळे दुपारी हे मतदान कमी झालं. मात्र दुपारनंतर आता संध्याकाळपर्यंतची आकडेवारी कदाचित 6 पर्यंत ही मतदान होईल आणि त्यानंतर कदाचित तिथली आकडेवारी आपल्याला समजू शकेल. मात्र सध्या तरी पुणे वगळता जी माढा बारामती आणि इतर मतदारसंघ आहेत त्यांची आकडेवारी खरं तर चांगली आहे असंच म्हणावं लागेल कारण पुण्याची आकडेवारी तेवढी सोयीस्कर नाहीयेत कारण 40%च्या वर बारामती असेल किंवा माढा असेल यामध्ये सध्या मतदान झालंय. अजून 2 ते 3 तास हे मतदान होईल कदाचित ते 60% पर्यंत गेलं तर या ठिकाणच्या प्रत्येक लढती ज्या आहेत ते चुरशीच्या होतील आणि त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीची प्रतिष्ठापनाला लागली एक ठिकाणी तर दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन स्वतः सभा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा जो आहे तो कुणाला होतोय पुणेकरांना की सुज्ञ नागरिकांप्रमाणे आज बाहेर पडायला हवं. सुट्टीचा दिवस कितीही असला तरी देखील निवांतपणा न ठेवता एका बाजूला मतदान करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. कर्तव्य बजावायला हवं आणि यासाठीच पुणेकरांनी बाहेर पडून मतदानाची टक्केवारी वाढवावी इतकंच अपील करावं असं वाटतं. धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी पुण्यातीलही अपडेट्स आम्ही आमच्या वेगळ्या बातमीपत्रांवरून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. बिलकुल बिलकुल आपण पुणे आणि बारामतीचा आढावा घेतला विशाल. आता आपण औरंगाबाद मध्ये नेमकं काय घडतंय मतदान तिथे किती झालेलं आहे या सगळ्याचा आढावा घेऊया. आपल्यासोबत माधव सावरगावे आहेत. माधव, औरंगाबादची जी निवडणूक आहे ती देखील अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे. मतदान सध्या 36.5% पर्यंत जवळपास गेलेलं आहे. 3 वाजेपर्यंतचं हे मतदान आहे. मात्र जसजसा वेळ पुढे जाईल तसतसं हे मतदान आणखीन वाढेल ही आकडेवारी आणखीन वाढेल असं वाटतंय. माधव, काय सध्याची परिस्थिती आहे? अजिंक्य, आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. ते चित्र शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या सगळ्याच मतदान केंद्रामध्ये दिसत होतं. मात्र 11 ते 12 नंतर या मतदार संघाच्या सगळ्याच मतदान केंद्रावरच्या रांगा हळूहळू ओसरलेल्या आहेत. दुपारी 1 ते आत्ता या क्षणापर्यंत म्हणजे 4:30 4:15 पर्यंत मतदारांची संख्या मतदान केंद्रावर खूप कमी दिसते आहे. मी एका मतदान केंद्रावर आहे जिथे या ठिकाणापर्यंत मी जिथे थांबलो तिथपर्यंत रांगा होत्या. मात्र आता फारसं कोणी दिसत नाही. एखादा क्वचित उमेदवार मतदार येऊन इथं मतदान करतोय, आपल्या मतदानाचा हक्क बजावतोय आणि तो निघून जातोय. त्यामुळं आत्ताची जी आकडेवारी आपल्या 3 पर्यंत येते ती साधारणतः एक 48% पर्यंत येते आहे स्पष्टपणे. त्यानंतर आज 6 वाजेपर्यंत साधारणतः एक 60% पर्यंत मतदार जाईल अशी एक अंदाज वर्तवला जातो. अजिंक्य, बिलकुल. माधव, पण इतकं कमी मतदान का होत आहे? ऊन जास्त आहे का आणखीन काही कारण आहेत? मतदार बाहेर का पडत नाहीये? काय नेमकं त्याबद्दल माधव सांगताय?
अजिंक्य, साधारणतः औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सरासरी 60% इथपर्यंत मतदान आतापर्यंत गेल्या 4-5 निवडणुकामध्ये पाहायला मिळालेलं होतं तर दिसत आहे. त्याच अनुषंगानं लोकसभेसाठी 60% मतदान होईल असा अंदाज निवडणूक विभागाला सुद्धा होता, त्याचबरोबर उमेदवारालाही होता. आणि विशेष म्हणजे यावेळेस ऊन आहे, पण शहरामध्ये उन्हाची तमा न बाळगता मतदार मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करतानाचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. खरं तर आता ही आकडेवारी कशामुळे कमी झाली हे सांगणं आता कठीण आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल. पण अशी स्थिती जर निर्माण झाली, जर मताधिक्य कमी झालं तर नेमकं ते कशामुळे झालं, खरंच इथल्या खासदारांच्या संदर्भातली जी निराशा आहे, अँटी इन्कमबन्सी आहे, त्यामुळं किंवा लोक या शहरामधले मतदान करून सुद्धा आमच्या पदरी काही पडत नाही किंवा विकास होत नाही, अशी काय त्यांच्या मनात भावना झालेली आहे का, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता. अजिंक्य, बिलकुल माधव, धन्यवाद. आपण सविस्तर याबद्दलची माहिती दिलीत आणि याबद्दलच्या अपडेट्स ज्या आहेत ते आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. आणखीही 1-1.5 तास शिल्लक आहे. मतदार घराबाहेर पडतील, भरभरून मतदान करतील अशी आशा आपण विचार करूया, कारण कर्तव्य आहे, बजावायची गरज आहे. नक्कीच, आणि आपलंही कर्तव्य आहे. आपली जी संपूर्ण टीम आहे ती वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये कार्यरत आहे आणि त्या ठिकाणचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. ब्रेकनंतर दिवस कसोटीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अजिंक्य, ब्रेकवर जाण्याआधी आपण ज्या प्रकारे प्रत्येक मतदारसंघामधली काय परिस्थिती ती देखील पाहिलेली होती आणि त्यानंतर बोलूयात पुढे ते म्हणजे राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये एकूण 117 जागांसाठी मतदान सुरू आहे. बिहार, गोवा, ओडिशा, उत्तर प्रदेश, केरळ, आसाम, गुजरात, कर्नाटक, त्रिपुरा या राज्यांमध्ये मतदान सुरू आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये मात्र मतदारांमध्ये निरुत्साह जाणवतोय, कारण दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 9.36% इतकंच मतदान जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे. तर सामान्यांसह दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा आपला हक्क आज बजावलाय. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये जाऊन मतदान केलेलं आहे, तर दुसरीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आसामच्या दिसपूर इथं मतदान केलेलं आहे. तर एकंदरीतच जे चित्र आपण संपूर्ण देशभरामध्ये सध्या पाहतोय, किती टक्केवारी झालेली आहे ते देखील आपण पाहूयात. बिहार या ठिकाणी 45.88% इतकं मतदान झालंय. गोव्यामध्ये 57.63% इतकं मतदान झालेलं आहे. तर ओडिशामध्ये 34.34% इतकी मतदानाची आकडेवारी आहे. आणि उत्तर प्रदेश जे अतिशय महत्वाचं राज्य आहे तिथे 47.10% इतकं मतदान आतापर्यंत झालेलं आहे. नक्कीच. तर केरळ जे सगळ्यात लिटरेट म्हणून मानलं जातं त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय. 56.78% इतकी आपल्याला टक्केवारी पाहायला मिळते. आणि विशाल, त्रिपुरामध्ये आपण बघतो 67% इतकी मतदानाची आकडेवारी आहे. खरंय. आणि आसाममध्येही 62.13% म्हणजे जवळपास 60%च्या वर अनेक राज्यांमध्ये जे जिथे अपेक्षा नाहीये खरं तर तिथेच सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायला मिळतं. बिलकुल. आणि ओडिशामध्ये 47% इतकं मतदान सध्या झालेलं आहे. ओडिशामधली निवडणूक पंतप्रधान मोदींनी प्रतिष्ठेची केलेली आहे, तिथे त्यांनी भरपूर सभा घेतल्या होत्या आणि ओडिशामध्ये सध्या 47% इतकं मतदान झालेलं आहे. नक्कीच. सदी में पैदा हुए और पहली बार लोकसभा के लिए मतदान करने जा रहे हैं, वैसे सभी युवा मतदाता बेटे और बेटियों को इस लोकतंत्र के पर्व में देश की निर्णायक सरकार बनाने में उनकी सक्रिय भागीदारी का मैं स्वागत करता हूं. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून भाजप आपल्याकडे मतं वळवत असल्याचा आरोप विरोधकांनी आज केला. तर आज मुंबईमध्ये शरद पवार त्यानंतर चंद्रबाबू नायडू यांच्यासह 23 पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम मध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केलाय. पुन्हा घोळ ईव्हीएम मध्ये झाल्याचा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केलेला आहे आणि आज शरद पवार आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. बरं, या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल आदींसह आप आणि तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम, सीपीआय या पक्षांचे नेते देखील उपस्थित होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी ईव्हीएम बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. तर निवडणूक प्रक्रियेबाबत शंका घेण्यास वाव असून त्याचा परिणाम हा मतांवरती दिसू शकतो अशी प्रतिक्रिया चंद्रबाबू नायडू यांनी दिली. Karnataka, if you go, their Congress and JDS, they are targeting.
If you go to Tamil Nadu, they are targeting their DMK, not ADMK, not BJP. Even in Maharashtra, same thing. Either NCP or Congress. This is the order of the day. In this, we are having serious doubts on EVMs also. You are all aware. I'm a strong supporter of technology. As a matter of fact, from politicians' side, I was one person who is promoting technology in a big way, not now, for the last 30 years. From 95 onwards, I am working on this. I was the co-chairperson in deregulation of telecommunication sector. At that time, we gave recommendations. On the basis of that, deregulation also has taken place. 23 पॉलिटिकल पार्टी जिसमें कांग्रेस सहित तमाम पॉलिटिकल पार्टीज थी देश की, टीडीपी हो, डीएमके हो, आम आदमी पार्टी, एनसीपी, टीएमसी, सारी बीएसपी, सपा, सारी पॉलिटिकल पार्टीज ने जाके अनुरोध किया, एक बार नहीं कई बार इलेक्शन कमीशन से, कि भाई 50% आप पर्चियों का मिलान कर लीजिए मशीन के साथ, उसके लिए भी आप तैयार नहीं। तो इससे मन में शंका पैदा होती है और ये शंका गहरी होती जा रही है लगातार कि जिस तरह से ईवीएम में गड़बड़ियों का मामला आ रहा है। पण या सर्व घडामोडींनंतर एक आश्चर्याची बाब हीच की जोपर्यंत निवडणुका होत नाही, मतदानाची टक्केवारी होत नाही, तोपर्यंत ईव्हीएम वरती पूर्ण विश्वास ठेवला जातो। मात्र जसा आपल्या हातातून निकाल कुठेतरी सटकता वाटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली की मग अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा देखील व्हायला सुरुवात होत असते आणि याच गोष्टींची जी आहे ती शंका यायला प्रत्येक मतदाराच्या मनातही सुरुवात होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा या लोकसभा मतदारसंघांकडे सर्वांचंच लक्ष आहे। तर आज मतदानासाठी बारामतीमध्ये अजित पवार यांनी काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला। तर रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बारामती जिंकणं सोपं नाही आणि बारामतीकरांचं आणि पवारांचं अनेक वर्षांपासूनचं चांगलं नातं आहे। बरं, जर पवार साहेबांवरती कुणी टीका केली तर बारामतीकरांची सटकते। भाजपा विरोधात जनता आहे, भाजपला फक्त निवडणुका हव्यात आणि अशी टीका केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी। तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतंय। दादांनी आज काठेवाडीमध्ये पहिलं मतदान तुम्ही केले। दादा, काय सांगाल? खरं तर खूप सभा झाल्या बारामती जिंकायसाठी विरोधकांकडून। बारामती जिंकण्याचं इतकं सोपं नाहीये। बारामतीकरांचं आणि पवार साहेबांचं एक अतूट अशा प्रकारचं गेल्या 52 वर्षाचं नातं आहे। ही नाती फार खोलवर रुजली गेलेली आहेत। कुणी किती काही आलं आणि कुणी किती काही सांगितलं तर त्याला काही अर्थ राहत नाही। उलट बारामतीकरांच्या मध्ये येऊन पवार साहेबांच्यावर जर कोणी टीका टिप्पणी केली तर बारामतीकरांना ह्याचा राग येतो, बारामतीकरांची मग सटकते। मात्र भाजपने टार्गेट बारामती केलं होतं। राज्यात सर्व ठिकाणी निवडणुका होत्या, मात्र अनेक नेते, मुख्यमंत्री स्वतः बारामतीमध्ये थांबून होते। अनेक खालच्या स्तरावर जाऊनही त्यांनी टीका या ठिकाणी केली। ठीक आहे ना, लोकशाहीमध्ये कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण भारतीय जनता पक्ष नाकानी कांदे सोडणारा पक्ष म्हणून त्याची जी ओळख आहे ते इतक्या खालच्या पातळीवर जातील आणि एवढ्या महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर एवढे घसरतील हे आम्हालाही वाटलं नाही आणि जनतेलाही वाटलं नाही, पण ते घडलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं। तिसऱ्या टप्प्यात आता निवडणुका होत असताना हवा बदलते असं तुमचं म्हणणं आहे। खरं तर किती जागा मिळतील आणि कशा प्रकारचं निवडणुकीनंतर हे चित्र राहील असं वाटतं? आम्हाला यावेळेस चांगल्या जागा मिळतील। आम्ही म्हणजे ज्या पद्धतीनं एकंदरीत लोकांच्या मध्ये 5 वर्षाच्या कारभाराबद्दल ह्या सरकारच्या कामकाजात चीड निर्माण झालेली आहे कामकाजाबद्दल, ती जर पाहता ग्रामीण भागातले तर शेतकरी आणि सर्वसामान्य जनता एवढी चिडलेली आहे, एवढी रागात आहे। एक तर दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय, त्याच्यात कोणी लक्ष देत नाही, जनावरांच्या छावण्या देत नाही, पिण्याच्या पाण्याचे टँकर देत नाही। ह्यांना फक्त निवडणुका आणि स्वतःचं
उमेदवार कसे निवडून येतील ह्याच पद्धतीचा विचार हे करतायत. नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर काटेवाडीमधील ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अजित पवार यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान जे आहे ते हक्क बजावलेला आहे. खरं तर बारामतीची जागा काही लाखांनी जिंकून येऊ आणि राज्यातही चांगलं आघाडीला यश मिळेल अशी या ठिकाणी भावना जी आहे ती अजित पवारांनी या ठिकाणी व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, काटेवाडी, बारामती. अजित पवार नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकलं. मात्र बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर बारामती शहरामधील रिमांड होम हायस्कूलमध्ये त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलाय. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क अखेर बजावलेला आहे. बारामती शहरातील रिमांड होम हायस्कूलमध्ये त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. सुप्रिया सुळेंनी मतदान केले. ताई, काय सांगाल? खरं तर गेले अनेक दिवस मुख्यमंत्र्यांचं अनेक भाजपच्या नेत्यांचं बारामतीवर लक्ष होतं. मला आनंद वाटतो की माझी बारामती ही महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात एवढी महत्त्वाची आहे. ह्याच्यातच आमचं यश आहे की बारामती ही सगळ्यात उत्तम आहे हे त्यांचे पण मंत्री म्हणतात इलेक्शन नसताना. त्याच्यामुळे अर्थातच विरोधक बोलतात. अनेक जण या ठिकाणी आले. खरं तर खालच्या पातळीपर्यंत या ठिकाणी प्रचार गेला आणि टीकाही झाल्या. तर कशा प्रकारे या सर्वांकडे बघता आणि यातून आघाडीला कशा प्रकारचं यश मिळेल असं वाटतंय? आघाडीला महाराष्ट्रात उत्तम यश मिळणार आहे, फक्त महाराष्ट्रात नाही देशात. आणि खालच्या पातळीवरची टीका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, आम्ही कधी केली नाही आणि करणारी नाही. दुर्दैव आहे की महाराष्ट्रात यांनी हे नवीन कल्चर आणलंय. खरं तर गेले अनेक दिवस बारामतीसह राज्यातील अनेक ह्याच्यात तुम्ही प्रचाराला अनेक ठिकाणी गेल्यानंतर अशी चर्चा होते आणि टीका झाल्या त्याच्यावरून किंवा बारामतीतच भाजपने तुम्हाला थांबवलं. 4 फेजमध्ये होते. आमच्या 2-3 सीट सगळीकडे होत्या. पहिल्या वेळेस एकच होती गोंदिया भंडारा, तिथे प्रफुल्लभाई स्वतःच होते, पवार साहेब जाऊन आले. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी सगळ्यांना सगळीकडे जायची गरज नसते. बारामतीची जागा खरं तर आता दादांनी सांगितलं की लाखांच्या मताने येणार. तुमचं काय खेळ? माझा दादा जे म्हणतो तेच खरं होतं. नक्कीच. खरं तर गेले अनेक दिवस बारामतीमध्ये सर्वांचं लक्ष होतं आणि त्याच ह्याच्यावर ताईंनी सांगितले की जागा आम्ही जिंकू आणि राज्यात आघाडीला चांगलं यश मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, बारामती. तर बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज राहू या गावी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे कांचन कुल यांनी आज राहू केंद्रावर पहिलं मत नोंदवलं. तर कांचन कुल यांचे पती आमदार राहुल कुल यांनी देखील त्यांच्या बरोबर मतदान केलेलं आहे. आव्हान तर आम्ही आता प्रचारादरम्यान केलेलंच आहे आणि मतदाराला देखील माहिती आहे आज काय करायचंय ते. मतदारांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत आणि सर्वजण त्या दृष्टीने आता येत आहेत सगळे मतदान करायला. मतदारांनी या भागामध्ये एक सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं व एक चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये लोकशाहीचं राहून या दृष्टीने मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करतोय आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. नक्कीच आम्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण राज्याला देशाला आश्चर्यचकित करणारा निकाल लागेल याची मला खात्री आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कणकवलीतल्या वरवडेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. तर यावेळी पत्नी नीलम राणे, सून प्रियंका राणे यांनीही मतदान केलंय. यावेळेला नातू अभिराज राणे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली होती. तर या निवडणुकीकडे नारायण राणे कसे पाहतायत त्याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. वरवडे फणसवाडी ते या शाळेमध्ये येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. माझ्यासोबत खासदार नारायण राणे आहेत. राणे साहेब, 2009 आणि 2014 नंतर आता 2019ची निवडणूक कसं बघताय तुम्ही या निवडणूक? प्रत्येक निवडणुकीमध्ये वातावरणामध्ये फरक आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांची जोरदार हवा होती, त्या प्रमाणात यावेळेला हवा नाही आहे. त्या हवेचा फायदा शिवसेनेला झाला आणि म्हणूनच शिवसेनेचे आमदार खासदार त्यावेळेला निवडून आले. त्यामध्ये श्रेय शिवसेनेकडे जात नाही, ते मोदी साहेब आणि BJPकडे जातं. आणि प्रत्येक निवडणूक 9चं वेगळं वातावरण होतं. त्यावेळेला नॉर्मल कोर्समध्ये निवडणूक झाली आणि त्यावेळेला निलेश जिंकला होता.
तुम्ही मला 2014 मध्ये मोदींची हवा होती, पण कोकणात जसं म्हणतंय की नारायण राणे शिवाय कुठलाही पर्याय नाही आणि नारायण राणे आणि कोकण एक समीकरण आहे. 2019ची निवडणूक ज्या पद्धतीनं विरोधकांनी तुमच्यावरच टार्गेट केलं, म्हणजे निलेश राणे जरी उमेदवार असले तरी नारायण राणे किंवा राणे हा एक शब्दावर त्यांचा मूळ आघात होता. कसा बघताय तुम्ही शिवसेना व्हर्सेस राणे? नाही, मी शिवसेनेला काय मानतच नाही की माझे प्रतिस्पर्धी होऊ शकतील एवढं पण नाही मानत. ही निवडणूक वन साइड आम्ही जिंकणार. तुम्हाला कळेल रिझल्टच्या वेळेला. ठीक आहे, प्रतिस्पर्धी कोणतरी हवा आणि म्हणून शिवसेना आमच्या विरोधात आहे. उद्धव ठाकरेंनी प्रचाराच्या वेळेस म्हटलं होतं की मला एक संधी द्या, मी सिंधुदुर्गाचा आणि रत्नागिरीचा कायापालट करेन, विकास करेन. 50 वर्ष काय केलं? 53 वर्ष झाली शिवसेनेला. मुंबईत काय कायापालट केला? मुंबई बकाल करायला कारण शिवसेना आहे. काय केलं काय त्यांनी? आता काय चान्स द्या. मागच्या वर्षी तेच सांगते, तेच वाक्य बोलतो रिपीट. तर मुंबईत मातोश्रीत बसून रिपीट शब्द फक्त पाठवायचा इकडे. वळूयात पुढच्या बातमीकडे. संगणक प्रणालीच्या गैरवापरानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून या मोबाईल क्रमांकावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आलेला होता. जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दिलेली आहे. तर कार्यकर्ते आणि मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहन पाटील यांनी केलंय. आपल्याला गोपीचंद पडळकर यांना मदत करायची आहे असा खोटा संदेश यामध्ये देण्यात आलेला आहे. तर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. जयंत पाटील यांचा मोबाईल हॅक करून सांगलीमध्ये अपप्रचार केल्याचं उघडकीला आलेलं आहे आणि आता या संदर्भामध्ये अज्ञातांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा मोबाईल हॅक झाल्याची ही घटना झालेली होती आणि त्यानंतर त्यांच्या नावानं काही मेसेजेसही पाठवण्यात आलेले होते आणि त्यानंतर पोलिसात ही तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे आणि सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज सकाळी कोथळी या गावामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. एकनाथराव खडसे, मंदाबाई खडसे, रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे, रोहिणी खेवळकर यांनी मतदान केलं. विकासाच्या कामावर आमचा विजय निश्चित असल्याचं यावेळेला एकनाथ खडसे यांनी म्हटलं. तसंच राज ठाकरे यांचं इंजिन बंद असल्याची टीकाही त्यांनी केली. तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी. रावेर मतदारसंघामध्ये कोथळी या गावामध्ये सध्याच या ठिकाणी खडसे कुटुंबियांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यावर बोलायला आपल्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे आहे. खडसे साहेब, मला एक सांगा, नेमकं कशा बघता येईल? देशाच्या दृष्टिकोनानं अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे. या देशामध्ये पंतप्रधान कोण व्हावं, या देशाचं धुरा कोणाच्या हातामध्ये द्यावी, हा देश सुरक्षित कोणाच्या हातामध्ये राहील, या देशाची प्रतिष्ठा कोण नेता वाढवेल, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेमध्ये हा देश आणखी पुढे कसा जाईल, देशामध्ये शांतता आणि सुरक्षा कशी राहील, त्याबरोबरीला या देशामध्ये विकास कसा, सर्वसामान्य माणसापर्यंत विकास जाण्याच्या दृष्टीनं गेले 5 वर्ष जे मोदीजींनी काम केलेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा दिवस आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीच्याच उमेदवाराला मतदारांनी करावं, नेमकं असं काय विकासात्मक कार्य केले आपण मतदारसंघात? नाही, मतदारसंघामध्ये म्हटलं तर इथलं आमच्या सर्वात मोठी योजना जी आहे या रावेर यावल चोपडा शेतपूर वगैरे भागासाठी ती एक 8,500 कोटी रुपयाची मेगा रिचार्ज स्कीम आहे, ज्या ते DPRला माननीय गडकरी साहेबांनी उमा भारतींनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. एक मोठा प्रोजेक्ट आता हळूहळू पुढच्या 5-25 वर्षामध्ये आमचं मार्गी लागणार आहे. त्या महायुतीला रोखण्यासाठी राज ठाकरे आता मैदानात आहेत. त्यांचं इंजन देखील सुसारीने धावतं आहे, काय परिणाम होईल? त्यांचं इंजन धावत नाही आहे, त्यांचं इंजन यार्डामध्ये आहे. त्या ठिकाणी स्वतः एका ठिकाणी बसून बोलत आहे. मला वाटतं राज ठाकरेंनी 5 वर्षापूर्वी जे मत व्यक्त केलं ते आणि आताचं मत व्यक्त करतात ते भिन्न आहे. या ठिकाणी हे एकनाथराव खडसे यांनी सांगितलं की मतदारांना या ठिकाणी आव्हान केलंय की मतदारांनी आमच्या विकासाच्या कामाकडे बघता आम्हाला या ठिकाणी मदत करावी, अशा प्रकारची भाषा देखील एकनाथराव खडसे यांनी बोलताना केली आहे. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, रावेर. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस आघाडीला
मतदान केलं असून या निवडणुकीत मोदी किंवा भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं यावेळेला ते म्हणालेले आहेत। तर यावेळी देशभरातून काँग्रेस मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येतील आणि केंद्रात मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला। नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। सर्व कुटुंबियांच्या मित्रांच्या समवेत मतदान केलेलं आहे। माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावावा। आपण जर निर्णय घेतला नाही, आपण आपलं सरकार जर निवडलं नाही तर मग चुकीची माणसं सत्तेत येऊन बसतील, मग त्याला दुसऱ्या कोणाला दोष देता येणार नाही की कसल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री होणार नाही। एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचा दुसरा कुठला नेताही प्रधानमंत्री होणार नाही। आज 30 वर्षानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं होतं। तर गेली 30 वर्ष आघाडी सरकार चाललं होतं। तशाच प्रकारे विरोधी पक्षांच्या सगळ्या एकजूट जी झालेलं महागठबंधन झाले त्यांची आघाडी यशस्वी होईल। सातारा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मुंद्रुळ कोळे इथं आपला मतदानाचा हक्क बजावला। तर सातारा जिल्ह्यामध्ये मतदार परिवर्तन करतील असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलाय। तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज महाराष्ट्रातील विविध भागामध्ये संपन्न होत असताना आज देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही आणि लोकशाहीचा सगळ्यात मोठा जो स्तंभ आहे हा भारतामध्ये आहे आणि त्याला आज आम्ही स्वपत्नी आज या ठिकाणी मतदान करत असताना एवढाच विचार केला की ह्या जिल्ह्यामध्ये एक चांगले खासदार निवडून यावे, ज्या खासदारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सामान्य असणाऱ्या लोकांचे प्रश्न, नागरिकांचे, शेतकऱ्यांचे हे प्रश्न सुटावे आणि हा सातारा आमचा सुजलाम सुफलाम व्हावा। मतदान हे कर्तव्य आहे असं मानत अनेक लोक आपली सगळी कामं बाजूला सारून कर्तव्य पार पाडत असतात। नवरदेव आणि नवरीही मंडपात जाण्याआधी मतदान करतानाची दृश्य आपण पाहिलेली असते। पण सांगलीमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका 85 वर्षांच्या आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गारडी गावातल्या या 85 वर्षीय वृद्ध महिलेनं आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। कुसुम सुब्राव बाबर असं या वृद्ध महिलेचं नाव आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्या ऑक्सिजनवर आहेत, पण त्यांनी मतदान करण्याची आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर गावातल्या तरुणांनी त्यांना मतदान केंद्रात आणून त्यांना मतदानाचा हक्क बजावायला मदत केली आहे। बरं, यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे। पुण्यातल्या मतदान केंद्रांमध्ये मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसतेय। तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या यंदाच्या वर्षी जास्त आहे। देशातील बेरोजगारी, मुलींवर होणारे अत्याचार हे रोखणारं सरकार असावं आणि त्याच पद्धतीनं आत्ताचं सरकार प्रशासनाचं जे मॉडेल राबवतंय तेच मॉडेल पुढे राहावं अशी अपेक्षा या तरुण मतदारांनी व्यक्त केली आहे। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील या तरुणांनी केलेलं आहे। आणि याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। यंदाची निवडणूक ही सर्वाधिक तरुणांची निवडणूक असं म्हणून म्हटलेलं जाते आणि हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखलेला जातोय। त्यामुळे खऱ्या अर्थाने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। काय सांगशील, पहिल्यांदा काय भावना आहेत? पहिल्यांदा केलंयस का याआधी केलं? पहिल्यांदा मतदान केलंय। मला माझं अवधीचं सलकाली येते, चांगलं वाटतं। काय अपेक्षा आहेत का तुझ्या सरकारकडून किंवा येणाऱ्या सरकारकडून? स्पोर्ट्ससाठी चांगलं सोयी कराव्यात, सिटीमध्ये ग्राउंड्स करावेत। आता सणच ग्राउंड बंद केलं, ते सगळं ग्राउंड्स अवेलेबल करावेत लोकांचं। नागरिक म्हणून मला एक चांगलं वाटतं की आपण जे मतदान करतो ते आपल्याला एक दिलेला हक्क आहे पूर्ण ह्याने संविधानाने दिलेला, तर त्याचा आपण चांगला वापर करायला पाहिजे। कारण का आपण जसं सरकार निवडू त्यानुसार आपल्याला असलेल्या गरजा, आपल्या अपेक्षा त्यांच्यानुसार सरकार आपल्याला डिलिव्हर करू शकते की नाही हेही महत्त्वाचं असतं। शिवाय जसं हा आत्ता मुलगा म्हणला की स्पोर्ट्ससाठी करायला पाहिजे, हेही खरंच आहे की तेवढं सरकारने स्पोर्ट्ससाठी सुद्धा सगळ्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे, तेवढं त्यांना अवेलेबिलिटी दिली पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी। मला खूप एक्साइटमेंट होती करायच्या वेळेला आणि ओव्हरऑल आपल्या इथे डेव्हलपमेंट बरीच होती आहे, ती तशीच कंटिन्यू व्हावी असं मला वाटतं। आणि मेनली
मुलींच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी स्ट्रिक्ट रूल किंवा स्ट्रिक्ट कारवाई व्हावी असं मला वाटतं. तू काय सांगशील? मी सांगेन की जसं ती म्हणाली की प्रगती होतीये वेगवेगळ्या गोष्टींवरती आणि मला वाटतं लोकांनी पण त्याला तेवढीच साथ दिली पाहिजे. जे काही उपक्रम सरकार हाती घेतंय त्याला लोकांकडनं सपोर्ट असला पाहिजे. सुरक्षिततेचा प्रश्न आहेच आहे आणि मला वाटतं की जसं हा म्हणाला की ही आपली जबाबदारी आहे जी आपल्या संविधानाने दिली आहे, त्यामुळे प्रत्येकाने खूप विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. कारण या सगळ्यांच्या ह्याच्यातनं जो निर्णय येईल ते आपल्याला पुढची 5 वर्ष आपल्याला त्या गोष्टींची आपला संबंध देणार आहे. तर मी असं म्हणेन की सगळ्यांनी विचारपूर्वक मतदान करा आणि देशाच्या हितासाठी मतदान करा. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. औरंगाबाद मध्ये देखील मतदारांचा उत्साह दिसून आला. दुपारच्या सुमाराला ऐन उन्हातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यामध्ये नवमतदारांचाही समावेश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. माझं पहिलं मतदान आहे. शहराचा विकास घडवण्यासाठी मतदान करतो आपण. योग्य व्यक्तीला मतदान द्यायचं. किती काम असू दे, किती नोकरी असू दे, काही असू दे, माझा मतदानाचा हक्क मी बजावणारच. जो अपने देश का विकास कर सके, जो अपने गांव का विकास कर सके, जो अपने शहर का विकास करे, ऐसे ही पर्सन को वोट करना है. तो ऐसा कोई व्यक्ति किसी का नाम नहीं लेना चाहेंगे, बस जो वोट ऐसे इंसान को करो जो आपको लगे कि आपका विकास कर सके. बहुत एक्साइटमेंट थी फर्स्ट टाइम वोट करने की और एक्साइटमेंट भी थी, नर्वसनेस भी थी साथ में ही और बहुत अच्छा लगा वोट करके. स्पेशल सिटीजन जैसे लगा. औरंगाबाद को डेवलप करे उसको वोट करना चाहिए. शहराच्या विकासासाठी मी मतदान केलेलं आहे सकाळी सकाळी. तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की 100% वोटिंग करून आपलं हे जे सगळं मतदान प्रक्रिया आपण पार पाडावी. कारण की याच्यासाठी खूप शासकीय खर्च होतोय आणि सगळे शासकीय यंत्रणा याच्यामध्ये खूप मेहनत घेते. तर आपल्याला फक्त घरामधून निघून वोट करायसाठी एक बटन दाबायचं काम आहे, तरी ते सर्वांनी करावं. आणि राज्यातील मतदानाच्या बातम्या तर आपण पाहत होतो, देशभरातल्याही पाहत होतो. मात्र यावेळेला देशाबाहेरची एक मोठी बातमी येते ती म्हणजे श्रीलंकेच्या साखळी बॉम्बस्फोटाची ISISनं जबाबदारी स्वीकारली आहे. खूप महत्वाची मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत. ISISच्या एमॅक या वेबसाईटनं या संदर्भातली माहिती आता जारी केलेली आहे. नक्कीच यापूर्वी देखील हा स्फोट नेमका कुणी घडवून आणलेला आहे साखळी बॉम्बस्फोटामध्ये, कारण मृतांची संख्या 300च्या वर गेलेली होती. मात्र आता अखेर ISISनं छाती ठोकपणे या संपूर्ण केलेल्या प्रकाराची जी आहे ती आता जबाबदारी घेतल्याचं समोर येत आहे. बिलकुल. आणि जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांचा या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यू झाला होता. शेकडो जण जखमी आहेत. काही जणांची धरपकड झाली होती. मात्र आता ISISनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले इनपुट हेड विनोद राऊत आहेत सध्या. विनोद, ISISनं याची जबाबदारी आता स्वीकारलेली आहे, त्यामुळे आता हे क्लिअर झालंय की या सगळ्या बॉम्बस्फोटांमागे नेमकं कोण होतं, काय नेमकं त्याबद्दल सांगताय? अजिंक्य, आताच रॉयटर्सनी बातमी दिलेली आहे. ISISचं जे एमॅक नावाचं जे वेबसाईट आहे त्याच्यावरनं पूर्ण ISIS संदर्भातले सगळे जे काही माहिती असतं किंवा ते क्लेम असतात बॉम्बस्फोटाचे ते देत असतात. त्याच्यामध्ये आताच काही वेळापूर्वी ही बातमी आलेली आहे. कोलंबोमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले ज्यामध्ये जवळपास 321 जण ठार झालेत तर 500च्या वर जखमी झाले आहेत. यामध्ये 10 भारतीय नागरिक सुद्धा मारले गेले होते. याची जबाबदारी ISISनं स्वीकारलेली आहे त्यांनी. पण मात्र हे बॉम्बस्फोट आम्ही का घडवले याचं अजूनपर्यंत त्यांनी कारण दिलेलं नाहीये. अजूनपर्यंत त्याचा जो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ISIS आजपर्यंत जेव्हाही बॉम्बस्फोट होतात मोठे त्यावेळी तातडीनं त्याची जबाबदारी स्वीकारते. त्यामुळे आता एक लक्षात येत नाही किंवा कळायला मार्ग नाहीये की जवळपास 2 दिवस उलटल्यानंतर ISISनी याची जबाबदारी का स्वीकारलेली आहे आणि नेहमी मोठा दहशतवादी हल्ला होतो त्यावेळेस ते पुरावे सुद्धा उपलब्ध करून देतात व्हिडिओच्या माध्यमातून. पण यावेळी मात्र ISISनी अशा प्रकारचे कुठलेच पुरावे दिलेले नाहीये आणि तब्बल 2 दिवसानंतर त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. एवढं मात्र खरं होतं की स्थानिक जे दहशतवादी संघटना आहे किंवा कट्टरवादी संघटना आहे ते या प्रकारच्या या तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवणं त्यांना शक्य नाहीये. कारण जवळपास 7 मानवी बॉम्ब म्हणजे सुसाईड बॉम्बर या सगळ्या स्फोट घडवण्यामागे लागले होते. एक कोऑर्डिनेटेड सगळा तो एफर्ट्स होता. त्यामुळं कुठल्याही छोट्या मोठ्या दहशतवादी संघटनेचं काम नव्हतं. एवढं ते तर बॉम्बस्फोट झाल्यानंतर स्पष्ट झालं होतं यामध्ये अल कायदा किंवा ISIS अशाच हात असू शकतो. मात्र आता ISISनी जबाबदारी स्वीकारलेली आहे
त्यामुळं आता नेमकं पुढे काय होतं याचे ते पुरावे उपलब्ध करून देतात का की हा क्लेम खोटा आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नक्कीच विनोद, मात्र ही यावेळची ताजी अपडेट जरी असली तरी काल आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणची एक स्थानिक संघटना जी आहे तिनं देखील या संदर्भातली जबाबदारी घेतल्याची शंका तिथल्या सरकारनं उपस्थित केलेली होती आणि त्यांना इसिसचं पाठबळ असल्याचं देखील उघड झालेलं होतं. मात्र आता इसिसनं थेटपणे जबाबदारी घेतल्यानंतर काल ज्या प्रकारची माहिती समोर आलेली होती त्याबाबत यावेळेला काय सांगावं असं वाटतं? दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. काही महिन्यापूर्वी ख्राईस्टचर्च मध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च मध्ये ज्या 2 मशिदीमध्ये एक अटॅक झाला होता, दहशतवादी अटॅक झाला होता, त्यामध्ये जवळपास 40च्या वर मुस्लिम नागरिक ठार झाले होते. त्याचाच एक बदला म्हणून या टाईपचे अटॅक होऊ शकतात असं एक अलर्ट जारी करण्यात आला होता. कारण जगभरातील या सगळ्या जे न्यूझीलंडचं जे हत्याकांड होतं ते अत्यंत बर्बर आणि एकदम निषेधार्थाने हे होतं, भयंकर असं ते कृत्य होतं. त्यामुळे पूर्ण संबंध जग आदरलं होतं. याचा कुठेतरी बदला घेण्याची जी प्रक्रिया होती दहशतवादी संघटनेची ते कुठेतरी सुरू होती. त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो असं होत होतं. मात्र तो हल्ला नेमका श्रीलंकेमध्येच होईल का हे माहिती नव्हतं. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की श्रीलंका गेल्या 10 वर्ष श्रीलंकेमध्ये शांतता होती. तिथे कुठल्याही प्रकारचे असे बॉम्बस्फोट वगैरे कुठलेही होत नव्हते. त्यामुळे अचानकच ख्रिश्चन कम्युनिटीला या प्रकारे टार्गेट करण्यात आलं. त्यामुळं जवळपास एवढं स्पष्ट झालंय की इसिसनी आता याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आता ते पुरावे उपलब्ध करून देत आहेत, काय करून देत आहेत, नक्की त्याच्या मागे होतं का, हे जे स्थानिक जे स्लीपर सेल आहे, कारण जे 7 मानवी बॉम्ब जे होते, जे सुसाईड बॉम्बर होते ते श्रीलंकेचे नागरिक होते. श्रीलंकेमध्ये जी तौहीद नावाची जी संघटना आहे ती फार मोठी नाहीये. त्यामुळे कुठल्या प्रकारे कुठल्या कोऑर्डिनेट एफर्ट्स होता, त्यांना कुठल्या प्रकारचं पाठबळ देण्यात आलं होतं किंवा हे बाहेर गेले होते का सिरियामध्ये प्रशिक्षण घ्यायसाठी, अनेक प्रश्न सध्या प्रश्न अजून पडलेले आहेत. त्याचं उत्तर येत नाहीये. पण काही दिवसानंतर, कारण जवळपास 40 लोकांना अटक झालेली आहे श्रीलंकेमध्ये, त्यांची चौकशी सुरू आहे, या सगळ्या नेक्सस काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे या भीषण हल्ल्याचं चित्र नेमकं स्पष्ट होण्यास मदत होईल. बिलकुल विनोद, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण पाहतो इसिसच्या एमॅक वेबसाईटनं या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि श्रीलंकेमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता, जे साखळी बॉम्बस्फोट झाले होते, या बॉम्बस्फोटांमागे इसिसनं आता जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये देशवासियांचं आणि राज्यातील अनेकांचं लक्ष लागलेलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील मतदानाकडे. जवळपास मतदान जे आहे ते शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे आणि आकडेवारी त्याची ताजी जसजशी आपल्यापर्यंत येणार आहे आपल्या वेगवेगळ्या बातमीपत्रांमधून आपण ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.